सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने खालावत असून शहरवासियांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागणार आहे। सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणारं उजनी धरण उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच आता मृत साठ्यात जात असून जलाशयात केवळ 5.1% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे। अद्यापही धरणातून कॅनलसह बोगद्यात आणि दहिगाव योजनेसाठी पाणी सोडणं सुरूच आहे। आता उपलब्ध पाणीसाठा हा जून अखेरपर्यंत पुरवावा लागणार आहे। उजनी धरण मागील पावसाळ्यात भीमा खोऱ्यातील पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे 2018 मध्ये क्षमतेने भरलं होतं, परंतु पुढे लाभक्षेत्रात केवळ 38% पाऊस झाल्यानं सोलापूर जिल्ह्यातून पाण्याची मागणी पावसाळ्यापासूनच वाढत गेली। ऐन पावसाळ्यात सिंचन आणि पिण्यासाठी पाणी सोडलं गेलं। यानंतर रब्बी हंगामातही पाणी दिलं गेल्यानं आता उजनीत केवळ +4% इतकंच पाणी शिल्लक राहिलं आहे। सध्या कालव्यातून सिंचनासाठी पाणी सोडलं गेलं आहे। येत्या काही दिवसात उजनीतील मृत साठ्यातील पाण्याचा वापर सुरू होईल। उन्हाळ्याची तीव्रता आता वाढू लागली असून जलाशयातील पाण्याचं बाष्पीभवनही यामुळे वेगानं होत आहे। सध्या दिवसाला 5 मिलीमीटरहून अधिक पाणी या उन्हामुळे कमी होत आहे। उजनीत सध्या एकूण 66.72 टीएमसी पाणी शिल्लक असून यापैकी 63 टीएमसी पाणी हे मृत साठ्यात आहे। प्रतिवर्षी या मृत साठ्यातील पाण्याचा वापर होतो, पण यंदा दुष्काळामुळे तो जास्त होईल असं दिसत आहे। सन 2012 आणि 2015च्या भीषण दुष्काळात 50%हून अधिक मृत साठ्यातील पाणी वापरण्याची वेळ आली होती। सोलापूर जिल्ह्यात केवळ 38% पाऊस झाल्यानं सध्या ग्रामीण भागात जमिनीतील पाणी पातळी खालावली आहे। विहिरींचं पाणी आटण्याच्या बेतात आहे। येत्या 3 महिन्यात पाणी टंचाई भासणार आहे। या काळात भीमाकाठच्या गावांसाठीही नदीत पाणी सोडावं लागणार आहे। सोलापूरला पाणी पुरवठा करणारा औज बंधारा कोरडा पडू लागल्याचं चित्र आहे। सध्या पंढरपूरसह अन्यत्र पाणी कपात सुरू आहे। चारा, पिकं, ऊस, फळबागांना पाण्याची गरज भासत आहे। उजनीची 12 मार्चची पाणी पातळी 491.46 मीटर असून यात 1889 दशलक्ष घनमीटर एकूण पाणीसाठा आहे। उपयुक्त पाणी केवळ 86 दशलक्ष घनमीटर असून ते 3.6 टीएमसी इतकं आहे। सध्या मुख्य कालव्यातून 3200 क्युसेक्सनं पाणी सोडलं जात आहे। उजनी धरणातील पाण्याची अशी स्थिती राहिली तर सोलापूर शहरवासियांना मोठ्या जलसंकटाला सामोरं जावं लागणार आहे। हे विशेष वृत्त संकलित केलंय आमचे प्रतिनिधी विक्रांत कालेकर यांनी।